ईशू तशी का बसलीस? काय झाले बाळा? अगं मम्मी, टीचरनी फी भरायला सांगितल्या. वर्ष संपत आलं, माझी परीक्षा फी जवळ आली. पप्पाचं एवढं मोठं पायाचं ऑपरेशन झाले, करता माणूसच घरात बसलाय. काय करायचं? घरचा किराणा कसा भरायचा? हप्तं बसचं पैसे कसं भरायचं? ईशू टेन्शन घेऊ नको. एवढा पण तू छोटी आहेस, तू एवढा पण विचार करू नको. पिली तू तुझ्या शाळेकडे लक्ष दे. हे बघ, संकट त्यांनाच येत असतात ज्यांच्यात पेलण्याची हिंमत असते. आणि आजपर्यंत काय कमी संकट आलेत का? आजपर्यंत प्रत्येक संघर्षाला तोंड दिले. प्रत्येक संघर्षाला तोंड देऊन पाठीमागं टाकून आम्ही पुढं आलो. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊनच इथंपर्यंत पोचलेलो आहोत. संकट या आयुष्यात येतात जातात, पण वाईट या गोष्टीचं वाटतं की घरातला करता माणूस पडायला नको होता आणि नेमकं तेच झालं. तर बघूया, देव पण ना अशा माणसाला संकट देतो, त्यांच्यात हिंमत असते, ते पेलण्याची ताकद असते. म्हणून हे देवानं आमच्यावर संकट दिलंय पण, आणि त्या संकटाचं निरसन पण तोच करेल. तोच आम्हाला मार्ग दाखवेल, यातून तोच आम्हाला बाहेर काढेल. बाकी सगळं व्यवस्थित होईल, कारण आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे आपलं देखील वाईट होणार नाही. आपल्याला यातून देव मार्ग काढेल, त्या मार्गाने आपण चालायचं आणि सगळं नीट होईल, सगळं पहिल्यासारखं होईल. आणि आपण पप्पाला 2-3 महिन्यामध्ये व्यवस्थित रिकवर करून पुन्हा पहिल्यासारखं करूया. टेन्शन घेत जाऊ नकोस, मी आहे.